कसा आहे झोमॅटोचा IPO याच्याबद्दल आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत. सो नॉर्मली IPO म्हणले की आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बाबा लिस्टिंग गेन अवेलेबल आहे का. आणि आपली सगळ्या चॅनलवरची परंपरा आहे की जे फक्त आणि फक्त लिस्टिंग गेनसाठी व्हिडिओ बघताय तर त्यांना आपण कधीही निराश करत नाही. इमिडिएटली सांगून टाकतो तुम्हाला साधारणतः एक 15 ते 20% नफा ऑन लिस्टिंग गेन सध्या तरी दिसतो आहे. ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे नॉर्मली डिमांड सप्लाय मार्केटमध्ये काय आहे, अनलिस्टेड शेअर्स असतील एखाद्या कंपनीचे त्याच्यावर किती एक्स्ट्रा प्रीमियम मार्केट द्यायला तयार आहे, ग्रे मार्केट प्रीमियम म्हणतात त्याला. सो तो प्रीमियम सध्या 15 ते 20% मध्ये आहे. म्हणजे जो प्राइस बँड आहे झोमॅटोच्या IPOचा तो आहे 72 to 76. सो लुकिंग ॲट दी ग्रे मार्केट प्रीमियम एक बऱ्यापैकी चांगला रेस्पॉन्स या IPOला मिळण्याची शक्यता आहे. म्हणून 76 रुपीजवरच अल्टिमेटली IPO अलॉटमेंट होईल असं वाटतंय. सो 76 रुपीजवर साधारणतः 11 ते 16 रुपयाचा ग्रे मार्केट प्रीमियम या स्टॉकवर अवेलेबल आहे. म्हणून तुम्ही 15 ते 20% लिस्टिंग गेन सध्या तरी या IPO मध्ये एक्सपेक्ट करू शकता. सो जे फक्त लिस्टिंग गेनसाठी आले होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. आता थोडंसं डिटेलमध्ये अनालिसिस करण्याचा प्रयत्न करू. पहिली गोष्ट, झोमॅटोचा IPO हा एक ट्रेडिशनल IPOच्या पद्धतीने तुम्हाला नाही बघता येणार, कारण ही कंपनी एक लॉस मेकिंग कंपनी आहे. सो स्पेसिफिकली कॅपिटल मार्केट रेग्युलेटर जे आहेत आपले सेबी, त्यांनी आता IPOजला जे लॉस मेकिंग कंपन्या आहेत पण पोटेन्शियल त्या कंपन्यांमध्ये चांगलं आहे अशा कंपन्यांना सुद्धा अप्रुव्हल द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव सध्या झोमॅटोचं इथे येत आहे. एक युनिकॉर्न म्हणजे $1 बिलियन प्लस व्हॅल्युएशन म्हणजे 7,500 करोडपेक्षा जास्त व्हॅल्युएशन असलेल्या कंपन्यांना युनिकॉर्न स्टार्टअप्स म्हणतात. त्याच्यापैकी ही एक कंपनी आहे. सो टोटल इश्यू साईज किती आहे या IPOचा, तर तो आहे 9,375 कोटी. किती? 9,375 कोटी. या 9,375 कोटीमध्ये 9,000 करोड रुपये, किती? 9,000 करोड रुपये हा फ्रेश इश्यू आहे. म्हणजे हा पैसा कंपनी यूज करणार आहे फॉर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज किंवा काय त्याचे एक्झॅक्ट आहे ते आपण बोलू. सो 9,000 करोड रुपयाचा फ्रेश इश्यू आहे. तो पैसा कंपनीकडे राहणार आहे. आणि 375 कोटी रुपये कंपनीमध्ये एक मोठा इन्व्हेस्टर इन्फो एज, सगळ्यांना माहिती आहे ना, Naukri.com, PolicyBazaar.com, येस तीच कंपनी, तीच प्रमोटर कंपनी इन्फो एज जी आहे ती याच्यामध्ये साधारणतः 18.5% होल्डिंग आहे यांची. त्याच्यामधून साधारणतः 375 कोटी रुपयाचा स्टेक ते सेल करत आहेत. किती? 375 कोटी रुपयाचं ऑफर फॉर सेल आहे. म्हणजे ते इन्फो एज ते पैसे घेऊन जाणार आहे. सो ओव्हरऑल जर आपण बघितलं तर फ्रेश इश्यू, नॉर्मली मी नेहमी सांगतो की IPO मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर फ्रेश इश्यू हा ऑफर फॉर सेलपेक्षा जास्त असायला पाहिजे. इट मीन्स कंपनी जी आहे ती पैसा रेज करते कशासाठी, तर पुढचे ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज ज्या विकासाच्या गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यावर त्यांचं सगळ्यात जास्त डेव्हलप म्हणजे त्याच्यावर त्यांचं फोकस आहे. सो दॅट्स अ पॉझिटिव्ह साईड. सो मला वाटतं की फ्रेश इश्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने ही गोष्ट फार चांगली आहे. इन्व्हेस्टर्स कोटा हे फार इंटरेस्टिंग आहे. सो इथे इन्व्हेस्टर्स कोटामध्ये 3 टाईपचे इन्व्हेस्टर्स असतात. एक असतं QIB, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स, म्हणजे मोठे मोठे FIIs म्हणा, DIIs म्हणा, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणतात त्यांना. त्यांच्यासाठी 75% कोटा याच्यात ठेवलेला आहे. 75%. आय थिंक दिस इज व्हेरी गुड. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स म्हणजे त्यांना माहिती आहे की काय रिस्क प्रोफाईल आहे या कंपन्यांचं आणि दे आर ट्राईंग टू टेक दॅट पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट कॉल. सो इट्स गुड. 75% बिलॉंग्स टू QIB. नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे अपार्ट फ्रॉम QIB अँड रिटेल इन्व्हेस्टर्स जे HNIs वगैरे म्हणता येईल आपल्याला, सो त्यांच्याकडे साधारणतः एक 15% कोटा त्यांना त्यांच्यासाठी अवेलेबल करून देण्यात आला आहे. म्हणजे 75% QIB क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स, 15% NIIs, राहिलं किती? 10%. सो रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी त्यांनी 10%चा कोटा अप्रूव्ह केलेला आहे सेबीनी. सो इट्स अ गुड थिंग बिकॉज रिस्क प्रोफाईल जे आहे या कंपनीचं हे खूप जास्त आहे. एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, अजून प्रॉफिट आलेला नाही आहे कंपनीकडे. मागचे 3 वर्षांचे जे फायनान्शियल्स कंपनीने सबमिट केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही वर्षी त्यांच्याकडे प्रॉफिट नाही आहे. 3 वर्षी त्यांचा लॉस आहे. एक गोष्ट चांगली आहे की त्यांचे युजर्स म्हणा,
ॲप डाउनलोड म्हणा हे वाढत आहेत आणि हळूहळू आय थिंक पुढच्या येणाऱ्या 1-2 वर्षांमध्ये प्रॉफिटेबिलिटी सुद्धा सुरू होऊन जाईल. बट स्टील देअर इज अनसर्टेनिटी आणि म्हणून रिटेल इन्व्हेस्टरचं रिस्क प्रोफाईल जे असतं ते थोडंसं कमी असतं कम्पेअर टू इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. त्यांचे पूर्ण ॲनलाइज करण्याचे त्यांच्याकडे जे टूल्स आहेत ते पण फार लिमिटेड असतात. सो त्या अँगलनी मला असं वाटतंय की ओके, आय थिंक 10% ॲलोकेशन QIB रिटेल इन्व्हेस्टर्सला दिलेलं आहे. दॅट्स अ गुड साईन. बाकी ऑब्जेक्टिव्ह काय आहे या IPOचा जर ह्याच्याबद्दल जर आपण इथे आज आपण बोलणार असू तर ऑब्जेक्टिव्ह आहे फंडिंग ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक ग्रोथ इनिशिएटिव्ह. म्हणजे स्वतःचा जो बिझनेस आहे ऑर्गॅनिक ग्रोथ तर त्यांना करायचीच आहे थ्रू ॲडव्हर्टिजमेंट, अवेअरनेस, अजून गोष्टी करून अजून नंबर ऑफ ॲप डाउनलोड्स, युजर्स इन्क्रीज करणं हे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे. सो त्याच्यासाठी म्हणजे त्यांच्या थ्रू स्वतःच्याच म्हणजे एफिशियन्सी ॲडव्हर्टिजमेंट म्हणा, मार्केटिंगनी ते अजून वाढवायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. प्लस इनऑर्गॅनिक ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीजकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे. म्हणजे की कोणाला तरी ॲक्वायर करायचं. आता जसं उबर इट्स होतं त्यांनी ॲक्वायर केलेलं आहे. सो तसं अजून काही ऑपॉर्च्युनिटीज सापडल्या कारण नवीन ॲग्रिगेटर्स येत आहेत सध्या मार्केटमध्ये. सो तिथे त्यांना काही ऑपॉर्च्युनिटीज वाटल्या तर दे कॅन गो अँड ॲक्वायर दोज कंपनीज. तर ह्याच्यासाठी त्यांनी 6,750 कोटी रुपये अलोकेट केलेले आहेत. हे जे 9,000 कोटी रुपयाचा फ्रेश इश्यू तो रेज करतायत त्याच्यापैकी 6,750 कोटी रुपये त्यांनी या ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकसाठी अलोकेट केलेला आहे. बाकीचा राहिलेला पैसा जो आहे ते टिपिकल कॉर्पोरेट युसेज अँड त्याच्यासाठी असतो लागणाऱ्या गोष्टींसाठी दे आर कीपिंग. बट स्पेसिफिकली ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीसाठी दे आर अलोकेटिंग 6,750 करोड, 6,750 कोटी. सो इट्स अ बिग थम्स अप फॉर द कंपनी. प्रेझेन्स जर बघितलं या कंपनीचा टोटल तर 525 शहरांमध्ये यांचा प्रेझेन्स आहे. किती? 525 शहरांमध्ये. आणि टोटल रेस्टॉरंट्स जे लिस्ट केलेले आहेत त्यांच्या ॲपवर किंवा वेबसाईटवर ते आहेत 3,90,000 अप्रॉक्सिमेटली. 3,90,000 हा खूप मोठा नंबर आहे. एवढ्या रेस्टॉरंट लिस्टिंग्स यांच्या ॲपवर आणि वेबसाईटवर अवेलेबल आहेत. सो प्रेझेन्स फारच जबरदस्त आहे. टोटल जर व्हॅल्युएशन जर बघितलं आपण तर साधारणतः $8 ते $10 बिलियन. आता बिलियन डॉलर्सला जर रुपीजमध्ये आपण कन्वर्ट केलं तर साधारणतः 60,000 कोटी ते 75,000 कोटी रुपयापर्यंत या कंपनीचं व्हॅल्युएशन राहील. सध्याच्या 76 रुपयाचं जे अप्पर प्राइस बँड आपण पकडलेलं आहे त्या अँगलनी. आता लिस्टिंग वगैरे झालं तर मग त्या पद्धतीने त्या गोष्टी वाढतील. आता जसं 20% ग्रे मार्केट प्रीमियम अवेलेबल आहे असं वाटतंय. सो 75,000 कोटीवर 20% म्हणजे क्लोज टू 90,000 कोटी पर्यंत ह्याचं मार्केट कॅपिटलायझेशन आफ्टर लिस्टिंग असू शकेल. सो ही एक लिस्ट होणारी लार्ज कॅप कंपनी आहे. सो इंटरेस्टिंग थिंग्स. आता सगळ्या चांगल्या गोष्टी आपण पाहिल्या. बट कोणी ह्या गोष्टी या पर्टिक्युलर IPOला अप्लाय करावं तर एक गोष्ट लक्षात ठेवावी आपण की रिस्क असोसिएटेड विथ धिस IPO इज व्हेरी हाय रिस्क आहे. कारण अजून प्रॉफिटेबिलिटी आलेली नाहीये. सगळ्या ज्या गोष्टी आहेत या जे प्लॅन्स आहेत वगैरे सगळे आय अंडरस्टँड. सो त्यांनी दे हॅव डिलिव्हर्ड की जसं गोष्टी होत आहेत आय थिंक त्या पद्धतीने दे हॅव डिलिव्हर्ड ऑल्सो. बट अजूनही प्रॉफिटेबिलिटी नाही आहे. सो रिस्क असोसिएटेड विथ ट्रेडिशनल फायनान्शियल अनालिसिस करून जर तुम्ही बघितलं तर डेफिनेटली रिस्क जास्त आहे. सो अंटिल अनलेस यू बिलीव्ह इन दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट तेव्हाच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावं. सो टिपिकल कोणीतरी म्हणते म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ती थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. दो आय थिंक ज्या पद्धतीनं हे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स येऊन ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत सो इट्स अ प्रूव्हन कन्सेप्ट. बट स्टील देर आर रिस्क. जसं तुम्ही ॲमेझॉनचं फूड जर बघितलं तर ते सुद्धा दे आर ऑल्सो कमिंग अप विथ द सिमिलर काइंड ऑफ बिझनेस. बँगलोरमध्ये ऑलरेडी त्यांनी लॉन्च पण केलेलं आहे. स्विगी एक मोठा कॉम्पिटिटर आहे. सो डेफिनेटली देर आर रिस्क अवेलेबल. But still, I think they have done really well in last 3-4 years. So chances are there that they will be profitable. ते प्रॉफिटेबल होऊन जातील असं वाटतंय. सो मला आशा आहे की थोडासा मोठा व्हिडिओ झाला ट्रेडिशनल व्हिडिओजपेक्षा आपल्या. बट तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल. जर तुम्हाला वाटतं मित्रांनो की आम्ही चांगलं काम करत आहोत तर प्लीज विजिट investtajna.in आणि कुठे किती कसं ॲलोकेशन घ्यायचं, किती इन्व्हेस्टमेंट करायची, कोणत्या स्टॉकमध्ये, कोणत्या म्युच्युअल फंड्समध्ये, या सगळ्या गोष्टी आपल्या वेबसाईट investtajna.in वर अवेलेबल आहेत. आमचे जे रेडीमेड मॉडेल पोर्टफोलिओज आहेत जे यू कॅन गो अँड इम्प्लिमेंट म्हणजे जाऊन तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्ट करू शकतात ते सबस्क्रिप्शन आमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. मराठी बांधवांसाठी आम्ही सगळ्यात जास्त म्हणजे 35% डिस्काउंट तिथे ठेवलेला आहे जस्ट टू प्रमोट इन्व्हेस्टमेंट थॉट प्रोसेस इन मराठी पीपल.
सो प्लीज विजिट investtajna.in. मराठी हा प्रोमो कोड यूज करा आणि 35% डिस्काउंट घ्या. 3 वर्षाच्या सबस्क्रिप्शनवर डिस्काउंट 45 ते 50% पण तुम्हाला मिळू शकेल. मी आशा करतो तुम्ही investtajna.in ला जरूर व्हिजिट कराल. लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.